मंडळी, तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर 14 जून 2026च्या आतच करायचं आहे. कारण 14 जून नंतर तुम्ही आधार अपडेट करायला गेला तर तुम्हाला चार्जेस भरावे लागणार आहेत. आता हे चार्जेस वाचवण्यासाठी अगोदरच तुम्हाला अपडेट करायचं आहे. अपडेट तुम्ही घर बसल्या मोबाईलमार्फत, लॅपटॉपमार्फत करू शकता. संपूर्ण प्रोसेस फ्रीमध्ये आहे. 1 रुपया तुम्हाला भरायचा नाही आहे. व्यवस्थितपणे न स्किप करता व्हिडिओ पाहून घ्या. आणि तुम्ही जे ॲड्रेस प्रूफ टाकताय किंवा जे पण डॉक्युमेंट अपलोड करताय त्यामध्ये एखाद्या वेळेस फ्रंट साईट असेल किंवा बॅक साईट असेल तर दोन्ही साईट तुम्हाला एका पेजेसवरतीच घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोड करताना ट्रू कॉपी फक्त अपलोड करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 MB फाईलची साईज आहे तेवढीच ठेवायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कमी साईज करायचे नाही, कारण जर साईज कमी केले तर डॉक्युमेंट हे ब्लर होतात. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. मंडळी, आधार अपडेट करण्यासाठी जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. माय आधार हे तुम्ही गुगलला किंवा क्रोमवरती जरी टाकलं तरीसुद्धा पहिलं वेबसाईट येणार आहे. डायरेक्टली लिंक तर दिलेलीच आहे, पण तुम्ही जाऊ शकता या पद्धतीने. आता इथं आल्यानंतर खाली स्क्रोल करत यायचं आहे. डॉक्युमेंट अपडेट हा टॅब आहे, तुम्ही बघू शकता. फ्री सर्व्हिस आहे 14/6/2026 त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघा, आयडेंटिटी आणि ॲड्रेस हे तुम्हाला टाकायचं आहे. आता हे डॉक्युमेंट टाकण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट आहे तुम्ही बघू शकता. 3 महिन्याचं लास्ट बिल असेल, त्यानंतर पासबुक असेल, ड्रायविंग लायसन आहे, पॅन कार्ड आहे आणि जे मार्कशीट आहे ते आहे, किंवा जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते सुद्धा आहे. क्लिक टू सबमिट हे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आधारला OTP जाणार आहे. जो नंबर आधारला लिंक आहे त्याच नंबरवरती OTP जाणार आहे, लक्षात ठेवा. इंटर OTPमध्ये तो OTP नंबर इंटर करायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोफाईल आयकन आहे, त्या प्रोफाईल आयकॉनवरती क्लिक केलं की तुमचं आधार कार्ड दिसणार आहे. आता इथं ब्लर केलेलं आहे माहिती, पण फ्लिप करून तुम्ही मागची साईड पुढची साईड बघू शकता. काय चेंजेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आधार अपडेट नाही आहे तर डायरेक्टली तुमची थोडक्यात KYCच होणार आहे. इन्फॉर्मेशन तीच राहणार आहे. मायनर चेंजेस होणार आहेत, म्हणजेच EKYC आहे ती थोडक्यात EKYC होणार आहे. इथं खाली डॉक्युमेंट अपडेट आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कशा पद्धतीने अपडेट करायचं आहे ते खाली दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. व्हेरीफाय डेमोग्राफिक्स आहे, त्यानंतर अपलोड करायचं आहे फोटो वगैरे, डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि कंप्लीट रिक्वेस्ट करायची. या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती सगळी टाकायची आहे. नेम, मेल, फिमेल जे आहे ते, जेंडर वगैरे टाकायचं आहे. व्हेरीफाय करायचं आहे, पुढे जायचं आहे. आता इथं बघू शकता फाईलची साईज आहे ती 2 MB आहे. JPG, PNG, PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजे POI बघू शकता किती ॲड्रेस प्रूफ आहेत. किसान कार्ड आहे, पासपोर्ट आहे, मनरेगा कार्ड आहे, भरपूर आहेत. आता या ठिकाणी पेन्शन असेल, कास्ट सर्टिफिकेट आहे, रेशन कार्ड आहे, जे पण तुमचं गव्हर्नमेंटचे ID असेल ते असेल, ड्रायविंग लायसन असेल, पॅन कार्ड असेल, किसान फोटो पासबुक असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल. तर असे भरपूर या ठिकाणी ॲड्रेस प्रूफसाठी जे डॉक्युमेंट आहेत ते पहिलं सिलेक्ट करायचं आहे. जे सिलेक्ट केलं आहे तेच अपलोड करायचं आहे. बघा तुम्ही किती डॉक्युमेंटच्या साईजा वगैरे आहेत. तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर ॲक्सेप्ट करून पुढे जायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्ही ई-वोटर आहे ते सिलेक्ट केलेलं आहे. PDF 2 MB फाईल ठेवायचे. PDF असेल तर बेस्ट राहणार आहे. 2 MB साईज ठेवायचे. त्यानंतर वोटर आयडेंटिटी किंवा ई-वोटर आयडेंटिटी कार्ड आहे ते खालच्या साईडला तुम्ही बघू शकता. प्रूफ ऑफ डॉक्युमेंट जे आपण चूज केलेलं आहे मागाशी ते चूज केलं. ॲक्सेप्ट किंवा ॲक्सेप्ट येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सांगितलेलं आहे पहिली बाजू, दुसरी बाजू हे टाकायचं आहे. आता या ठिकाणी ॲड्रेस प्रूफसाठी ई-वोटर आपण अपलोड केलेलं आहे, म्हणजेच आपण अपलोड करतो आहे. लक्षात घ्या, दोन्ही पुढची साईडला ठेवायचं आहे. बॅक साईड, फ्रंट साईड एका साईडलाच. बघू शकता अपलोड झाल्यानंतर इथं ग्रीनमध्ये बार येणार आहे, म्हणजे ग्रीन बार येणार आहे. यानंतर खाली ॲड्रेस प्रूफ, त्यामध्ये तुम्ही तेच टाकू शकता किंवा इतर कोणता असेल तर ते टाकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे. तुमचा ॲड्रेस प्रूफ तुम्हाला काय टाकायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. आता आपण
सेम जरी टाकलं ई वोटर आय डी असेल तर ते जरी टाकलं तर शेवटी ते सुद्धा ॲड्रेस प्रूफच आहे, ते तुम्ही निवडू शकता किंवा तुम्हाला जे निवडायचं आहे ते तुम्ही निवडायचं आहे. मी या ठिकाणी तेच निवडतो आहे कारण आपणाला फाईल वगैरे ती मर्ज केलेलं आपल्याकडं ऑलरेडी आहे, तर तेच निवडलं आणि या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट आहे ते मी अपलोड केलेलं आहे. या ठिकाणी चेकमार्क आहे त्याच्यावरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे, पुन्हा ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथं रिक्वेस्ट आहे, ती रिक्वेस्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे, किती तारखेची आहे, किती तारखेचं जे काय सर्व्हिस वगैरे आहे त्या सर्व्हिसनुसार ते या ठिकाणी शो होणार आहे. आता 14/6/2026 या पर्यंत जर तुम्ही ही सर्व्हिस घेत असाल तर फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. आता याच्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड केलेलं डाउनलोड करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं सगळी सर्व्हिस SRN नंबर आहे, तर हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा, ही कॉपी काढून ठेवा, याची प्रिंट काढा, झेरॉक्स काढा. मोबाईलमार्फत जर तुम्ही भरत असाल तर फक्त स्क्रीनशॉट काढायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही डाउनलोड केलं तर होम स्क्रीनला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची जे काही अपडेट केलेलं आहे, रिक्वेस्ट ऑनलाईन तुम्ही केलेलं आहे ती सगळी दिसणार आहे, त्याचं स्टेटस दिसणार आहे. SRN नंबर इथं टाकलं की तुमचं काय रिक्वेस्ट आहे ती प्रोसेस कुठली झालेली आहे, म्हणजे कंप्लीट झालेली आहे, अनकम्प्लीट आहे, व्हेरिफिकेशन राहिलेली आहे, काय राहिलेलं आहे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी होम स्क्रीनवरती दिसणार आहे. त्यासाठी SRN नंबर आहे ते स्क्रीनशॉट काढा किंवा त्याची प्रिंट काढायची आहे. मंडळी, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, लाईक करायला, व्हिडिओला हाईप करा जेणेकरून इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ रेकमेंड होईल. आणि हो, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही शेअर केलं तरच तुम्हाला लोक म्हणणार आहेत. धन्यवाद.